अमरावती लोकसभा निवडणुकीची आता चांगलीच रंगात आलेली आहे। सोमवार रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती। यावेळी रिपाईचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, तरी मात्र त्यांनी त्यांच्या पक्षातील जिल्हा प्रमुख यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। त्यानंतर माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी तात्काळ राजेंद्र गवई यांच्या निवासस्थानी भेट देऊन आपण दिलेली उमेदवारी मागे घ्यावी व काँग्रेसला पाठिंबा द्यावा अशी विनंती यशोमती ठाकूर यांनी राजेंद्र गवई यांना केलेली होती। मात्र राजेंद्र गवई यांनी यशोमती ठाकूर व काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांचा प्रस्ताव नकारत आपली उमेदवारी ही कायम ठेवलेली आहे। त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता काँग्रेसला रिपाईचा कितपत फटका बसणार हे पाहणे योग्य ठरणार आहे। मी विमानतळांशी बोलतो आणि गवई साहेबांशी बोलतो, त्यापैकी मंडळी आहे आणि 11 वाजता 1 वाजता शेवटची वेळ आहे फॉर्म तुम्ही ते घेत आहे, पण त्यांचाही घ्या आणि RBI गवई गटाचा आधार बळवंतरावच्या पाठीमागे राहू द्या। त्याच्यानी दादा पुढे मला देखील त्या ठिकाणी बोलताना व्यवस्थित बोलू शकेल आणि काही गोष्टी करू। त्या दिवशी मी गेलो, झालं उशीर कुठे झाला, अजून 4-5 तास आहे, काही उशीर नाही। साहेबांच्या ऑफिसला ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस तुम्हाला फोन झाला, त्यावेळेस का निर्णय घेतला नाही? आज यशोमतीताई ठाकूर, काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे, हरिभाऊ मोहोळ, जयंत देशमुख, मुकद्दरजी असे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या काँग्रेस नगर येथील निवासस्थानी आले आणि काहीतरी मार्ग काढावा। आमचा जो उमेदवार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लोकसभेचा अमरावतीचा हिम्मत डोले जिल्हाध्यक्ष, त्यांचा विड्रॉल घ्यावा अशा प्रकारची विनंती केली। परंतु मी ताईंना विनम्रपणे सांगितलं की आमच्या उमेदवाराचा जो प्रचार आहे तो फार पुढे गेलेला आहे आणि आता विड्रॉलला केवळ 2 तासाची अवधी आहे, आता काही करता येणार नाही। तुम्ही तुमच्या रस्त्याने जा, आम्ही आमच्या रस्त्याने जाऊ, आम्ही आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वाढवू आणि 6 जूनला जेव्हा काउंटिंग आहे, रिझल्ट आहे, त्याच्यानंतर आपण परत बसू आणि कुठे काहीतरी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं करता येईल का त्याचा विचार करू। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।